हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनेल. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? तर चला आज आपण आलू पराठे हे रेसिपी पाहणार आहोत. तर बघा आपले पराठे किती सुंदर असे बनलेले आहेत आणि खूप टेस्टी असे आहेत. तर चला कृतीकडे जाऊया. तर बघा प्रथम आपल्याला मिक्सर जारमध्ये मिरची, हिरवी मिरची, अद्रक, लसूण, जिरे आणि धने हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला वाटण असं बनवून घ्यायचं आहे. आणि दुसरीकडे आपल्याला बटाटे छान असं उकडून मॅश करून घ्यायचे आहेत. आणि वाटलेलं सारण हे सर्व आपल्याला यावर टाकून कांदा बटाट्याच्या क्वांटिटीनुसार आपल्याला यूज करायचा आहे. आणि कोथिंबीर पण छान असे धुवून आपल्याला त्यामधलं पाणी पूर्ण ड्राय करून घ्यायचं आहे कोथिंबीर पण. आणि लिंबू आपल्याला यावरनं लिंबू रस ॲड करायचा आहे. आणि आपण हे पराठे लाल तिखट म्हणजे मसाला तिखट वापर न करता हिरवी मिरचीचे पराठे आपण बनवत आहोत. तर बघा आपल्याला हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात थोडं पण पाणी नाही कोथिंबीरीला पाहिजे. एकदम ड्राय अशी कोथिंबीर तुम्हाला यूज करायची आहे. तर बघा आपल्याला हे सारण तयार करून छान असा पराठा लाटायचा आहे. हे पहा अशा प्रकारे तुम्ही हवं त्या शेपमध्ये पराठा करू शकता. चौकोनी, गोल, त्रिकोणी, जसा हवा तसा शेप तुम्ही देऊ शकताय. इतकी सुंदर अशी चव येते ना, एकदा नक्की करून बघा. खूप खावंसं वाटतं. एकदा बनवाल आणि नेहमी खावंसं वाटेल. इतकी छान असे बनतात. तर बघा आपल्याला छान असं तेल लावून नंतरनं आपल्याला तूप किंवा तुम्ही बटर लावून छान असं दह्यासोबत छान असं सर्व करू शकता. हे पहा किती पराठा असून पण किती पातळ असा लाटता येतो. जर तुमचं सारण ड्राय बनलं असेल तर पराठा पण छान बनतो. तुम्ही बघू शकता किती छान असं आपला पराठा भाजलेला आहे. बघूनच खावंसं वाटतं ना. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला कसा नाही ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. बघा किती सुंदर असे आपले पराठे बनलेले आहेत. आणि दहीसोबत मस्त असे तूप लावून बटर लावून तुम्ही खाऊ शकता. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.